मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या मोराला मिळाले जीवनदान. वन विभागावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे आज एक हृदयस्पर्शी आणि तितकीच गंभीर घटना समोर आली आहे. राष्ट्रीय पक्षी मोर तब्बल 50 फूट खोल विहिरीत पडल्याने खळबळ उडाली होती. मात्र एका शेतकरी कुटुंबाच्या तत्परतेमुळे या जखमी मोराचे प्राण वाचले आहेत. नेमकं काय घडलं आणि या घटनेनंतर वन विभागावर कोणते गंभीर आरोप करण्यात आले आहेत, पाहूया हा विशेष रिपोर्ट. आज सकाळी सुमारे 9 वाजेच्या दरम्यान तळेगाव रोही शिवारातील गट क्रमांक 887/1 मधील शेतकरी योगेश गणपत झालटे यांच्या शेतातील विहिरीत एक मोर पडल्याचे निदर्शनास आले. विहिरीकडे गेलेल्या शेतकऱ्यांना मोर जिवंत अवस्थेत दिसताच तातडीने मदतीसाठी धावपळ सुरू झाली. घटनेची माहिती वन्य पशुप्राणी मित्र भागवत झालटे यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. योगेश झालटे आणि त्यांच्या परिवाराच्या मदतीने सुमारे 50 फूट खोल विहिरीत अडकलेल्या मोराला अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले. बाहेर काढल्यानंतर मोराला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आणि स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. मोराच्या शरीरावर 2 ते 3 ठिकाणी जखमा असल्याचे आढळून आले. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली आणि सकाळी सुमारे 11 वाजता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी मोर पुढील उपचारांसाठी ताब्यात घेतला. दरम्यान वन्य प्राणी मित्र भागवत झालटे यांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार वन्यजीव संकटात सापडल्यावर प्रत्यक्ष मदतीसाठी बहुतांश वेळा वनमजूरच धाव घेतात. मात्र वनरक्षक आणि वनपाल घटनास्थळी न येता केवळ दूरध्वनीवरून सूचना देतात. याशिवाय वन विभागातील वनमजुरांना गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. वन्यजीव संरक्षणाबाबत विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत या परिस्थितीस जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे जखमी मोराला वेळेत मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले असून परिसरात झालटे परिवाराच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या बचाव कार्यात योगेश गणपत झालटे, मनीषा योगेश झालटे, वैष्णव योगेश झालटे आणि स्वप्नील योगेश झालटे यांनी सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रीय पक्षाचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी दाखवलेली तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र या घटनेमुळे वन विभागाच्या प्रतिसाद क्षमतेवर उपस्थित झालेले प्रश्नही तितकेच गंभीर आहेत. या प्रकरणाची चौकशी होणार का? वन विभाग यावर काय स्पष्टीकरण देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी 24x27 न्यूज रिपोर्ट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. 24x27 न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे, तळेगाव रोही, चांदवड, नाशिक.